कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, अर्जुन स्वप्नील सरांचं बोलणं नको ना रे मनाला लावून घेऊ। हापे, तुला माहिती ना दादा किती शांत माणूस आहे। आजपर्यंत कधी असं चिडून माझ्याशी बोललं नाही ग। अर्जुन, अरे त्यांचा ना त्या बाळामध्ये जीव अडकलाय म्हणून बोलले ते असं। कळते मला, न जेवता आतमध्ये निघून गेला। दादाला एवढं वाईट वाटते ना, त्याचं मला जास्त वाईट वाटते का? अर्जुन, त्यांना आत्ता वाईट वाटतंय, पण मला 100% खात्री आहे ते लवकरात लवकर समजून घेतील सगळं। हा, हापे, आई गेली ना त्यावेळी जशी कदम माझ्या पाठीशी उभे राहिले ना, दादा पण तसाच राहील। कदमांनी मला कधी काय कमी पडून दिलं नाही, पण दादाने पण कधी हात आखडता घेतला नाही का? त्याच्याजवळ जे होतं ना सगळं दिलं त्याच्या लाडक्या अर्जुनला। आज पहिल्यांदा त्यांनी काहीतरी मागितलं मला आणि मी नाही देऊ शकलो। भाऊ म्हणून कमी पडलो का ग मी? अर्जुन, आपलं काय ठरलंय? असा भावनिक होऊन नाही विचार करायचा। ते बोलणं सोपं आहे ग, करणं अवघड असतं। अरे आपण करू शकतो की, पण काय माहिती, मला तर भीतीच वाटते। आपण अर्जुन, हे बघ, मला सांग, तू आता नोंद केली आहेस ना, यापुढे बाळ दत्तक घेण्याची जी काही प्रोसेस असेल त्याला आपण सुरुवात करूया। स्वप्नील सर आणि रुपालीताईंना बाळ कसं देता येईल ह्या मागे लागूया आपण। वहिनींचं काय ग, त्यांची मानसिक अवस्था माहिती ना काय? आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये जरा जरी गडबड झाली आणि ते बाळ हातचं गेलं ना तर काय होईल हे विचारण्याचं टेन्शन येतं मला, माहिती का? आपण प्रयत्न कुठे केलेत? आपण प्रयत्न केलेत का त्यासाठी? नाही ना, आपण प्रयत्न तर करून बघूया। अर्जुन, हे बघ, मलाही नाही माहिती पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, पण मला याची 100% खात्री आहे की आपण जर प्रयत्न केले ना तर आपल्या हाताला नक्की काही ना काही लागेल। अर्जुन, आपण आज एक गोष्ट ठरवूया, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी स्वप्नील सर आणि रुपालीताईंना बाळ परत मिळवून द्यायचं, ठीक आहे? तू असं बोललीस ना, लय पॉझिटिव्ह वाटतं, माहिती का? म्हणजे असं गेलेला विश्वास परत मिळाला का वाटतं? तुला या विश्वासाचीच तर गरज असते, मग तू अगदी पेटून कामाला लागतोस। आणि हा मला अजून एका गोष्टीसाठी भारी वाटते। कुठल्या? तू कामाला परत जायचा निर्णय घेतलास याचं मला भारी वाटलं। हो अर्जुन, पण हा माझा निर्णय आहे। अजून चाचणी कुठे झाली? ऐ अप्पे, चाचणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये तू कलेक्टर झालीस, ही चाचणीचं काय कौतुक घेऊन बसली? अर्जुन, मानसिक चाचणी आहे, तुला कळतंय का? तू मानसिक दृष्ट्या एकदम ओके आहेस, मला माहिती आहे। तुला भासवायचे पण बंद झालेत आता, आहे ना? हा, संपला विषय। बरं, चला झोपा आता। हा, आणि ऐक, तू म्हणलीस तसा काहीतरी मार्ग काढू आपण। चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।